वातावरण वाटतंय आणि असं वाटतंय की खूप भयानक तुफान येणार आहे. फील होतंय असं. कोण आहे आता नाही माहिती. कोण आहे सांगा, कोण आहे, कोण आहे? काय इकडे बदाम या झाडात पिंपळाच झाड आहे. हे ढोल्या हे. आम्ही 7:30ला गेलेलो आतमध्ये. आता वाजल्यात 12. 4.5 तास आम्ही लाईनीमध्ये होतो आणि एवढी फट्टे लाईन, एवढी फट्टे गर्दी आहे ना की सिरियसली सांगतो आम्ही हिंमत हरलो. आणि काय एसी बंद करते रे, मारेल काना खाली. थंडी वाजते. तरी बोललो गरम काय होतंय. जस्ट बंद केलं, 1 सेकंड पण नाही झाला बंद करून. जस्ट बंद केलं. सो हे गाइज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. आणि सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ब्लॉग जो आहे आपला स्टार्ट करूया. आणि तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुठे आहेत. ते पण आम्ही रात्रात आलोय. आम्ही ब्लॉग वगैरे नाही घेतला कारण की आमचं काय आम्हालाच माहित नाही आम्ही कसे निघालो आणि आम्ही कसं प्लॅन केलं आपल्याला जायचं. अचानक 2 वाजता प्लॅन केलं. अचानक बाबांचा बुलावा आलाय. 2 वाजता प्लॅन केला आणि निघालो डायरेक्ट शिर्डीला. सो सर्वात आधी आपण ब्लॉग स्टार्ट करूया, त्यानंतर मी सगळ्या गोष्टी सांगतोच. सो लेट्स स्टार्ट. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला. खिचडी वगैरे मस्त खाणं चाललंय. ही एवढं मोठं प्लेट घेऊन भत्ता खायला बसली आहे. सर्व जेवतात. जेवून घेतो. जेवण म्हणजे थोडा नाश्ता वगैरे करतोय कारण खूप भूक लागेल. A few moments later. तर गुरुपौर्णिमा, तर आपण जाऊया. सर्वात प्रथम आपल्या बाबांचं दर्शन घेऊया. आणि मला वाटतं ना खूप गर्दी असेल. मला वाटतं 4-5 तास तरी 4-5 तास तरी जातील दर्शनाला. पण आपण दर्शन घेऊया. आणि दुसरे म्हणजे तुझे मम्मी पप्पा, माझे मम्मी पप्पा हे ब्लॉग तर बघतच असतील. सो तुम्हाला सर्वांना आमच्याकडनं गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मम्मी पप्पा फर्स्ट गुरु तुम्ही आमच्या लाईफ मधले. देन त्यांना आम्ही, माझे मम्मी पप्पा नाही आहेत सोबत, घरी आहेत. हे जे मम्मी पप्पा आहेत त्यांना तर आम्ही विश करू इकडे. पण ब्लॉग मध्ये पण मम्मी पप्पा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. इकडनं आशीर्वाद द्या, नेहमी सुखी ठेवा, चांगला आशीर्वाद द्या आम्हाला. आणि ही पण माझी गुरुच झाली कारण काही चुकीचा निर्णय मी घेत असेल तर सांगते, मार्गदर्शन देते की बॉब थांब जरा विचार करूया, आपण देन करूया. तू पण माझा गुरु आहेस. तू मला खूप काही गोष्टी शिकवल्यास. सो खरंच तू पण घेऊ. म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्याला शिकवतं, मार्गदर्शन करतं, ते आपले गुरु आहेत. सो तुम्हाला सुद्धा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सुद्धा खूप चांगले कमेंट करून सांगता, आम्हाला मार्गदर्शन देता की या गोष्टी करू नका, चांगले सल्ला देता. तर तुम्ही सुद्धा आमचे गुरुच झालात. सो ठीक आहे, आपण आता मंदिरात जाऊया. देन बघू आता पुढे काय काय. मम्मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मला पण. पप्पा तुम्हाला सुद्धा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आमच्या लहानपणापासून तुम्हीच गुरु आहात. जसं की आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्यात. लहान जन्मच त्यांनी दिलंय. बोलायचं कसं, खायचं कसं. तर पहिले गुरु तर तुम्ही दोघं. यस. सो तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. माझी मम्मी माझ्यासोबत आज ह्याच्यासाठी नाहीये कारण आम्ही काल बारशाला गेलेलो आणि बारशामधनं रात्री आम्ही अचानक भानक निघालोय. आणि बारशाला मम्मी ह्याच्यासाठी नव्हती आलेली कारण मम्मीचा लेडीज प्रॉब्लेम होता. दर महिन्याला असतं जसं लेडीज प्रॉब्लेम. आणि मम्मीला खूप त्रास होतो. सो मम्मी बारशाला बोलली की तुम्ही लोक जाऊन या, मी नाही येत, मी घरी आराम करते. सो मम्मी बारशाला पण नाही आली. जर बारशाला आली असती तर ती आज आमच्या सोबत पण असती. पण ठीक आहे, मिस करतोय मम्मी तुला. अँड
बघूया आता पुढे काय काय होतं. आम्ही आलो. 1 hour later. कोमलच्या गावी आलो तो कोमल गावची आठवण सांगते. काय बोलते? लहानपणी इकडे बदाम खाल्ले. या झाडात पिंपळात झाड आहे पण तेच बोललो बदाम. आणि त्यांना गार्डन सारखं होतं म्हणजे सगळ्यात भारीवाला. आणि इकडे लोक ओरडायचे पण कोण ओरडायचं माहित नाही. पण बदाम तोडायला ओरडायचे. आम्ही अच्छा. तोडायचं आणि पळायचं. रोहित एवढं नाही आहे. रोहित पेक्षा लहान असेल. रोहित तर खूप मोठा आला होता. ओके चला आपण चाललोय आजींचा आशीर्वाद घ्यायला. हे थोडं आजींसाठी खाऊ घेतलंय मम्मींनी आणि पप्पांनी. आजीला ना आता तुमचे गुरु आहेत ते आमचे पण आहेत असं नाही. तुम्ही जरा तुमच्या गुरूंचा आशीर्वाद घ्या. आईकडे कसं जात होता? हा? अय्यो, तो कसं घाबरत होता? इथं? चॉकलेट तू माझ्याकडे जात नव्हता का आपला पहिला? नाही? बरं, ये बाई. ए रोहिता आशीर्वाद घे तू पण. कोण आहे आता नाही माहिती. कोण आहे सांगा कोण आहे कोण आहे काय कोण आहे काय माहित राही ना नाही माहिती. सांगा तर. माझा भाऊ आहे. भाऊ आहे. हो माझा भाऊ आहे छोटा भाऊ. नाही असं झालं ते गुरुपौर्णिमा कशात ऐकायला ऐकून येत नाही ऐकायला हे काय लिपसिंग समजतं लिपसिंग. हे लोक फॉरेन वरनं आलेले आहेत. हा ना तुम्ही लोक फॉरेन वरनं आलेत. ही चीन वरनं आली आहे म्हणून एवढी पब्लिक बघा कशी जमा झाली आहे बघायला. काय विषय इथे हे बघा कशी जमा झाले. अख्खा गाव जमा झालाय बघायला. मेन वस्तू आणलेली आजी मायला मेन वस्तू आणलेली मेन गोष्ट सर्व सामान वगैरे घेऊन दिले. तेल बिल मस्त पद्धतशीर. साबण वगैरे सगळं. हे बघा फुल जत्रा भरली आहे इकडे. हा हो, असे का बघताय ते लोक? लहान पोरत ना बघतायला. नाही मी बोललो ही चीन वरनं आली आहे. दादा फॉरेन वरनं आले आणि हा वेस्ट इंडिज वरनं आलाय. आणि वेस्ट इंडिजच्या आतच फॉरेनचा वर्ग आहे. कोमल ड्राईव्ह करते आणि दर्शन बोलतोय. काय पप्पाशी जरा गप्पा मारते. जुन्या दोघांशी. अरे तुम्हीच ऐका पप्पा. हे दोघे जरा गोदावरी नदीमध्ये स्विमिंग करायला जायचे ना. आणि हे दोघं जवळ जवळ बसलेत का? किल्ले दिवस झालं गप्पा नाही मारला. दोघं पप्पा आणि भाऊ ह्यांना तुम्ही पहिल्यांदा असं बाजूबाजूला बसलेले बघितलं असते. जरा आज लई डिस्कस करायला. कसं माहितीये का पोराचं कधीच पप्पांसोबत पटत नाही. काय माहित का? तसं माझं पण आहे. जास्त पटत नाही. नाही तुझं पटतं तरी पण एवढं नाही पटत. नाही चांगलं पटतं माझ्या हिशोबाने. जसं ह्या लोकांचं त्याच्या हिशोबाने 100 गुणा जास्त आहे. सो आम्ही जाऊन आलो. आजींना भेटलो. फॅमिली मेंबर्सला भेटलो. आणि आता आम्ही इकडनं चाललो. आम्ही होतो कोपरगावला. सो आम्ही आता कोपरगाववरनं चाललोय. हा आरामात घ्या. पोचलोय मंदिराच्या बाहेर. जाम भारी वाटतंय. गर्दी बघा. हे काय चालू आहे वाटतं. काहीतरी लाईव्ह वगैरे चालू आहे. हे ढोल्या हे ढोल्या. चला आता आम्ही चाललो दुसरीकडनं कारण इथे खूप गर्दी आहे. दुसरीकडनं एंट्री करूया. काय घेते? सूर्यफूलच्या बिया ते पण 100 रुपयाला. आहे. जस्ट लव्ह. बापरे. जाम आवडतात तुला? त्याच्या आतमधलं खायचं असतात ना. फर्स्ट टाइम ट्राय केलं.
लहानपणी मी हे जाम खाल्लंय. मम्मी खायची दगड तर मी पण खायचो चोरून. आता फोन जमा करतोय आणि आतमध्ये चाललोय. सर्वांचे फोन गोळा केले. कितीचे असतील बाप? आणि मी आता सगळ्यात श्रीमंत माणूस झालोय. तुझा फोन दे किट्टू. हे तुझा फोन दे. हे काय? स्लाइस पितोय आता किट्टू. ए सर्वांचे पप्पा तुमचा फोन. तुमचा फोन दिला. ओके चल आपण आता दर्शन घ्यायला 7 जाऊया. फोन आहेत टोटल. तुझ्याकडे एक आहे. सो आपण जाऊया आता दर्शन करायला. दर्शन करून परत भेटूया. काहीच तुम्हाला लिटरली सांगतो आता काय विषय झालाय. आम्ही 7:30ला गेलेलो आतमध्ये. आता वाजल्यात 12. 4.5 तास आम्ही लाईनीमध्ये होतो आणि एवढी फट्टे लाईन एवढी फट्टे गर्दी आहे ना ते सिरियसली सांगतो. आम्ही हिंमत हरलो आणि लाईनीमधनं परत आलो. कारण रोहित रडत होता. त्याला जाम भूक लागलेली आणि जाम सफोकेशन होत होतं. रडत बसलेला. किट्टू पण जाम चिडचिड करत होता. माझ्या किट्टूला लय भूक लागली होती. आणि किट्टूने सकाळपासून काहीच नव्हतं. नुसतं दूध पिलेलं. तर मला असं वाटतं की मी सांगितलेलं की ब्लॅक कपडे घालून नको जायला. बाबांची इच्छा असेल की या कपड्यावर मला नाही बोलवायची. म्हणून आम्ही आता असा निर्णय घेतला की आज आम्ही स्टे करतोय. देन उद्या मॉर्निंगला मी दर्शन घेईल बाबा. 3 तास आपण आतमध्ये होतो ना. 4.5 तास. 4.5 तास मग 12 वाजले तरी पण अजून अर्ध्या रस्त्यापर्यंत अजून. अर्ध्या पण नव्हता. आम्ही ह्याच्यासाठी बाहेर आलो कारण ना अजून 2 तास तरी थांबत होतं आणि एवढं कॅपेबल नसतं. कारण पाणी वगैरे काहीच नव्हतं आणि भूक पण जाम लागलेली. म्हणून आम्ही निर्णय असा घेतलाय आमचा विषय नाही. आम्हाला की उद्या मॉर्निंगला जाऊ. आमचा विषय नाही. आम्हाला भूक लागली आहे. हे दोघं तर होते ना. आपला नाही रे लोक. हा दोघांचा विषय. याला तर एवढी भूक लागली बघत पण नाही. 3 तास मला पोट दुखत होता. मी रडत पण होतो. खूप रडत होतो. मला काय करायचं? बघितलं किती भूक लागली. गाईज सिरियसली शपथ पहिल्यांदा असं झालं आहे. आता मी नेहमी मंदिरातून बाहेर येतो आणि तुम्हाला असं सांगतो की बाबांचं दर्शन जाम भारी झालं. खूप छान दर्शन झालं वगैरे. पण मी पहिल्यांदा असं तुम्हाला सांगतोय की माझं दर्शन नाही झालं. लिटरली खूप हालत खराब झाली. आणि काय माहीत कदाचित खरंच ब्लॅक कपडा नको घालून जायला पाहिजे होतं. पण उद्या मी मॉर्निंगला नवीन शर्ट वगैरे आत्ताच नवीन शर्ट घेतो. आत्ता नाही भेटणार. मॉर्निंगला नवीन शर्ट वगैरे घेईल. नवीन कपडे वेअर करेल. देन उद्या मी दर्शन करूनच राहील बाबांचं. आणि या दोघांना घेऊन जाणार नाही कारण या लोकांची हालत होते. पप्पाला पण नाही. पप्पांना पण नाही. तुम्ही यांच्यासोबत दोघंच उभं राहायचे ना. कारण तुम्ही बोलत होते. छोट्या पोरांची हालत होते लाईनीमध्ये. तुम्हाला माहिती आहे. खात नाही अशा एवढा घास खाल्ला संपलं झालं. पोट भरलं एवढं. भाई को देखो कितना भूक लगा है. हे तू खातो ना. इडली खातो ना तू. हे ढोल्या भाजी फक्त नावाला हाताला फक्त असतं. मी सुद्धा डोसा मागवले. मला जाम भूक लागली. घरी जाऊन जेवण पण आहे पण सध्या मी डोसा खातो. हा बॅग घेऊन पब्लिक आम्ही आलो सोनीताईंच्या घरी. तुम्हाला माहितीच आहे. सो आता आम्ही मस्तपैकी जेवू आणि जाम झोप आली आहे. झोपतो. उद्या आम्ही जाऊ दर्शनासाठी. सो उद्या मॉर्निंगलाच भेटूया. हा थांबाचाच प्लॅन नव्हता. पण सोनीताईंनी आग्रह केला आम्हाला की मी जेवायला बनवते तुम्ही या घरी. म्हणून आम्ही आलोय. सो उद्या मॉर्निंगला भेटूया परत. बाय बाय. The next day. गाईजनी सांगितलेलं मॉर्निंगला पहिला जाऊन कपडे घेऊ काहीतरी. देन वेअर करून दर्शनाला जाईल. तर आपण कपडे घेतोय. कपडे घेतो आपण. कसं वाटतंय? ऍक्च्युली मी घ्यायला गेलो 1 जोडी कपडे घेतले बघा तेवढे. मला हे सुद्धा आवडलं. सो मी हे पण घेतलं. देन हे कसं वाटतं? ना भारी दिसतंय. मला तरी तुम्ही कमेंट करा. माझे नीट दिसत नसेल बघा. हे कपडे घेतलेत मी. अँड घ्यायला गेलो 1 जोडी. एवढी शॉपिंग केली. मातोश्रीनी पण कपडे चेंज केलेत आणि ह्यांनी पण एक शॉपिंग केली आहे. आणि या रोहिताला पण उडी घेतली आहे का फुल फुल व्हाइट ना व्हाइट. अभी मेरे को लगता है बाबा का दर्शन होगा और बाबा अभी दर्शन देंगे क्या. रोहित तू सर्वात मोठी रिक्स घेतली आहे व्हाईट कपडा घेऊन. कारण पावसाळ्यात व्हाईट कपडे जपणं खूप
हे काय म्हणते त्याला, नाही अवघड आहे तुझ्यासाठी, टास्क आहे एक. सो व्हाईट उडी जपून यूज करायचे. हा. काल ना मस्त ड्रेस घातलेला ना, म्हणजे बबली बारसं होतं ना म्हणून घेतलेला तसं, पण तो आणला पण नसता मी तसं पण. हे पाऊस आला, पण तो मला काल घालायला आला टाइम, पण काल दर्शन झालं ना, तर आज आपल्याला याच्यावर जायला लागेल. सो चला आपण आता चाललो दर्शनासाठी कोपरगाववरनं आता परत शिर्डी. गोडवाणी बाळ झोपले, गोड बाळ झोपले आमचं गोड बाळ. सो चला आता आम्ही चाललो मंदिरात दर्शनासाठी आणि तेच फोन गाडीमध्ये ठेवू, दर्शन करून येतो पटकन. आज गर्दी नसेल आय होप, आणि चांगलं दर्शन झालं पाहिजे. दर्शनासाठी थांबलोय आम्ही आणि जाऊ बाबांचं दर्शन करू, दर्शन झाल्यानंतर परत भेटूया आता. सो चला आम्ही सर्व चाललो आता दर्शनाला, दर्शन करून येऊया, दर्शनानंतर परत भेटू. जय साईनाथ, ओम साईराम. पब्लिक आज सुद्धा इथे प्रचंड गर्दी दिसते आहे. बाहेरनं दर्शन करून घ्या द्वारका माईचं. बाबांचं लाईव्ह दर्शन. सो चलो आता आम्ही निघालो मुंबईसाठी आणि परत एकदा आपली कोमल जी आहे ती ड्राईव्ह करणार आहे. आणि आता तर डायरेक्ट समुद्री महामार्ग, समृद्धी महामार्ग रोहितला सोडून यायचं ना. हा त्याला साईडलाच आहे, साईडला आहे. कसं रे रोहित, जातो ना तू. सो आपण आता डायरेक्ट चालू समुद्री महामार्गाला, समुद्री महामार्ग, समृद्धी महामार्गाला. आणि समुद्री महामार्गाला आपली कोमल गाडी चालत आहे. याला सोडून यावं लागेल. रोहितला पहिलं सोडायचं आपल्याला बॉर्डिंगला, सोडल्यानंतरच आपण जाऊ. त्याला सोडून मग जाऊ, कारण की आता परत तो बेशिस्त वागायला लागला ना म्हणून. हा खूप बेशिस्त वागतो आता. तो चांगला वागेल तर आम्ही परत आणू. चांगला फक्त त्याला घेऊन आलो, त्याचे 4-5 दिवस किंवा एक आठवडा एवढा चांगला राहिला. त्याच्यानंतर भाई परत उलटा वगैरे बोलतो सर्वांना, मारतो मोठ्या पोरांना, आपल्या एवढ्या वया पोरांना. सो आम्ही समृद्धी महामार्गाला लागलोय आणि कोमल गाडी चालवते. किट्टू तू पण चालवतो ना? किट्टू पण गाडी चालवतो. मम्मी बोलव किट्टूला, दोघं गाडी. किट्टू ये गाडी तिकडे. किट्टू मम्मी बोलवते, सांग गाडी चालवतो. मगाशी म्हणजे थांब गाडी चालवतोय, थांब बोलतो गाडी चालवतो. होल पद्धतशीर आता बसलोय. आणि आपली कोमल फुल 120च्या स्पीडला, एक नंबर गाडी चालवते. ही गाडी मला सवय नाही जास्त, आपली क्रेटाची सवय, या गाडीत सवय नाहीये. तर पण पहिली गाडी तर मी शिकली आहे, आय नो थोडं हात नाही बसलेला आहे बस. आता पुढे आम्ही त्याला गाडी चालवते मध्ये. गाडी चालव हँडल पकड. हॉर्न पण वाजवतो बाय. बापरे चालू का गाडी? मग चालवत आहे. तुम्ही बघू शकता की ते अंधार वाटतोय, संध्याकाळला झालीये. तर पाऊस आणि आभाळ किती भरले ते बघा, एकदम पूर्ण म्हणजे काही दिसतच नाही. काय पूर्ण ब्लॅक झालंय, म्हणजे एकदम क्लाउडी वातावरण आहे आणि पाऊस पण येतोय त्याच्यामध्ये. आता आपण नाशिकच्या पुढे आहेत, खूप जास्त हे होत आहे, भयानक वातावरण वाटतंय आणि असं वाटतंय की खूप भयानक तुफान येणार आहे, फील होतंय असं. तर लवकर घरी पोहोचू आपण रात्र होण्याच्या आत. नाही रात्र होण्याच्या आत तर नाही पोहोचणार. आता नाशिक इगतपुरी आलंय, आपल्याला अजून 3-4 तास आहेत.
घरी पोहोचायसाठी. 3-4 तास आहेत आम्हाला. विरारला जायचंय आणि मुंबई कोणत्या साईडला जायचं का हो? इगतपुरी ना? एकच एवढंच चालू आहे, एवढं बंद झालंय ना? ओके, शहापूर पर्यंत बनणार आहे समृद्धी हायवे. आता एवढाच आहे, एवढा पर्यंतच बनलाय. इकडे झोपेतून उठलाय. ऐकत होतं वाटतं फक्त. ऐकत होता. आता आम्ही ऑन द वे. दादा परत उठला इकडे. परत झोपला. अरे त्या साईडून गेले असते. काय एसी बंद करते रे, मारेल काना खाली. थंडी वाजते. तरी बोललो गरम काय होतंय. जस्ट बंद केलं, 1 सेकंड पण नाही झाला बंद करून. जस्ट बंद केलं. घे तुझ्याकडेच ठेव सगळं. इथं बंद आहे. वहिनी रागवली. अरे मी फॉग दाखवण्यासाठी बाहेर उतरलोय. बघा किती फॉग आहे. नाही, ऍक्च्युली मला गाडी साईडला लावायला सांगितली. भाऊनी बोलला की घाट आहे, रिस्क नको घ्यायला. किती फास्ट चालले बघा ना. बोलले की ना घाट आहे तर रिस्क नको घेऊ, खाली उतर, मी चालवतो गाडी. तर त्यासाठी उतरलो, पण साईडलाच बघितलं की मक्का आहे. तर म्हणलाय ना बाय बारिश मक्का. देन आता हे लोक मस्त मक्के खात आहेत. चला मका एन्जॉय करूया. काय बोलतो? ती बघा, ती जी गाडी दिसते हा. ती व्हाईट वाली, ती वाटते 5 स्पीड मध्ये चालते. ती 1 महिन्यानंतर पोहोचेल. 1-2 महिन्यानंतर नक्कीच पोहोचेल. मस्त निंबू वगैरे लावलंय. फोन पे नाही. ते विषय झालाय, कोणाकडे कॅश तोंडातला पण- फोन पे नाही. तोंडाचा पण निघतंय रे. पहिला खाऊ दे. अरे पहिला खाऊ दे, नंतर बघू पैसे. परत लपतोय किट्टू. किट्टू आमचा एवढा भारी आहे की गाडीत पण लपतो. हा बोल, पुढे बोल. थांब, तो बोलेल मला शब्द. काय मग कसं चाललंय सगळं? मी ठीक आहे ना? हा व्यवस्थित. कुठे आपण आता? कुठे चाललो? आता आपण बोईसरला चाललोय. हा ना. बोलत नाही तर मला शोध. मला शोध. हा अरे किट्टू अच्छा, कुठे आहे? किट्टू कुठे आहे रे? किट्टू कुठे गेला? सगळ्यांनी कुठे? शोधा रे किट्टू ए, कुठे आहे? अरे डिक्कीत गाडीच्या बाहेर गेला का? रोडवर अरे उतरला. शिर्डीलाच राहिला वाटतं. अरे अरे रे, देवा. या छात्रीमध्ये कोण आहे? अरे बापले, याच्यात तर किट्टू निघाला. काय तू ती का लावला? मी कालाला. तू पण काढला? त्यांनी काढला. किट्टू आमचा जाम भारी आहे, गाडीत पण लपतो. अरे एवढा बोलतो बेकार बोलायला लागला तो. हा. परत लपतोय. तर 15-20 मिनिटं झालेत, घरी पोहोचलोय आणि खूप ट्रॅव्हलिंग झाली आमची आणि आम्ही अचानक भयानक काही निर्णय घेतो. तर आम्हाला शिर्डीला जायची खूप इच्छा होती. गेलो, दर्शन केलं, खूप छान वाटलं आणि फायनली 2 दिवसानंतर आमचं दर्शन झालं. आणि थँक्यू सो मच. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. आता आम्ही जेवू, खिचडी टाकली आहे मी आता जस्ट येऊन. जेवून झोपून जाऊ. उद्या भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा. सो बाय, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग. सबस्क्राईब करायला विसरू सबस्क्राईब नका. करा गाईज, खरंच करा सबस्क्राईब. आपल्याला लवकर गोल्डन प्ले बटन आणायचं. ओ माय गॉड. तो ज्यादा- सब्सक्राइब करो यार, जल्दी जल्दी.